अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला किंवा व्यक्तीला म्हणजे माणसाला जसं आईबाप व्हावं, आपल्याला मूल व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, तसं आयुष्यातून एकदा तरी आपलं घर व्हावं, स्वकष्टाचं स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. आजकालच्या युगात कष्ट केल्याशिवाय कशालाच फळ मिळत नाही, पण कष्टाबरोबर महाराजांची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं. स्वतःचं घर होण्यासाठी काय सेवा करायची असते. मी या सगळ्या फेजमधून गेलेली आहे की स्वतःचं घर, आपल्या हक्काचं घर, ज्या घरातून आपल्याला कोणी बाहेर काढणार नाही, ज्या घरातून जे घर आपलं असेल, ज्या घरात आपण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करू शकतो. मग ते तेलाचा डबा ठेवायचा कुठे किंवा देवघरात कुठल्या वस्तू ठेवायच्या, घरात कुठे काय ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्या. आपल्या संसारासाठी आयुष्यातून एकदा तरी घर करावं जर तुमची इच्छा असेल आणि जर तुम्ही पण त्यात धडपडीत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आता मी महाराजांची सेवा सांगणार आहे. महाराजांची कुठली सेवा करायची, अर्थात महाराजांची सेवा करायची म्हणजे घरात तुमचं महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या घरात महाराज असणं खूप महत्त्वाचं आहे. ताई, सासूबाई त्रास देता, आम्हाला वेगळं राहायचं आहे, किंवा तुम्ही भाड्याच्या घरात असाल, भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात जाण्यासाठी काय सेवा करायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. आधी तर महाराजांना तुम्हाला तुमच्या घरात आणावं लागेल, तेव्हाच तुमचं स्वतःचं घर होईल, एवढं मात्र नक्की आहे. जो महाराजांची सेवा करतो त्याचं स्वतःचं घर होतच आणि होतच. कितीही अडचणी येऊ, कितीही संकट येऊ, कितीही काही होऊ, तुमचं घर होतच. याला मी स्वतः साक्षीदार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय काय सेवा करायची आहे. सगळ्यात आधी महाराजांची मूर्ती, फोटो तुमच्या घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं, सगळ्या सेवा करताना नित्यसेवा कधीही चुकवायची नाही. नित्यक्रमाने रोज 3 अध्याय 11 माळी क्रमशः तुम्हाला पठण करायचे आहे. जोपर्यंत घर होत नाही, तिथं आयुष्यभराची सेवा आहे, ज्याला कधीही समाप्ती नाही. जेव्हा आपला अंत होतो तेव्हा त्या सेवा आपल्या बरोबर येतात. तर दुसरं की केंद्रात तुम्ही जेव्हा तुम्हाला घर बुक करायचं आहे किंवा तुम्ही घराच्या शोधात आहात, तुम्ही फ्लॅट बुक करत आहात, खूप अडचणी येतात हो. हे घर म्हणतो ना आपण, लग्न पावं करून आणि घर पावं बांधून, तसं आहे. खूप अडचणी, फाईल पास नाही होत, इथून सुरुवात होते. कर्ज जेवढं आहे तेवढं मिळत नाही आपल्याला, व्याजदर वाढत चाललेले आहे. टॉपअप आपण काढतो किंवा एक फिक्स अमाऊंट आपल्याकडे जमा होत नाही. कधी कधी माझ्या महिला भगिनींचं असं आहे की 500 रुपये देऊन त्यांनी घर बुक केले, पण महाराजांच्या कृपेने त्यांना त्यांचं घर मिळाले. मुंबईसारख्या ठिकाणी 1 RK 1 BHK अशा सुद्धा माझ्या महिला भगिनी आहेत. त्यांना अनुभव आले आहे, तर तुम्हाला का नाही येणार. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही घराच्या शोधात असाल किंवा तुम्ही आता एक साईट तुम्ही पाहून आले आहे आणि मला ती साईट आवडली आहे, मला ते घर बुक करायचं आहे, असं जर तुमच्या मनात असेल तर नवरा बायको दोघी जोडपे, ताई मला नवरा नाही आहे, ताई मला बायको नाही आहे, तुम्ही एकटे गेले तरी चालेल, पण जर तुम्ही विवाहित असाल तर दोघांनी जायचं. महाराजांसमोर नारळ खडीसाखर ठेवायची, मुजरा करायचा, त्यांना मनातली गोष्ट सांगायची की महाराज, माझं घर होणार आहे, मी या साईटवर जाऊन बघून आला आहे, माझं घर बुक होऊ द्या आणि माझं स्वतःचं घर होऊ द्या, अशी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना केल्यावर तुम्हाला लागायचं आहे सेवेला. जसा नवरा बाहेर बँकेच्या शोधासाठी जातो, इतकं लोन काढायचं आहे, इतके आपल्याला रक्कम जमवाजमवी करायची आहे, तसं महिलांनी घरात तुम्हाला या सेवा करायच्या आहे. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी घर बुक केलं, अख्ख्या गावात दिंडोरा पिटवायचा नाही. मी घरासाठी एवढ्या सेवा केल्या, अख्ख्या गावात फिरायचं नाही सांगत. घर बुक केल्यावर पण सगळे तुमचे वेलविशर असतात असे अजिबात नाही. आजकालचे लोक खूप चांगले आहे, मी त्यांना भामटे नाही म्हणणार, कारण बघा, लोक घर बुक केल्यावर सांगतात की बरं का मी घर बुक केलं. जेव्हा वास्तुशांतीसाठी फोन येतो की मी घर बुक केले आणि आपलं तर काही नसतं तरी आपण गावभर फिरत असतो, बापरे मी घर बुक केलं, मी घर बुक केलं, आणि त्याने खूप जास्त अडचणी निर्माण होतात. म्हणून सांगते, घर बुक केल्यावर गाजावाजा करू नका. अशा लोकांना सांगा की जे कोणालाच सांगणार नाही. मी तर म्हणते कोणालाच सांगू नका. सासू सासरे असेल त्यांना सांगा, दीर जाव असेल अर्थात घरच्या लोकांना सांगा. त्यांच्याशी लपवून तुम्ही घर बुक नाही करू शकत, मला माहिती आहे, पण सगळ्यांनाच गावभर दवंडी पिटवत बसू नका. हा पहिला नियम. दुसरं, ज्या दिवशी महाराजांना नारळ खडीसाखर ठेवणार त्या दिवशीपासून घरात जाईपर्यंत दर महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करायचं. दर महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करायचं. आता हे पारायण एकदा मिस्टरांनी केलं, 1 महिन्याला स्त्रियांनी केलं, हरकत नाही. तुमच्या घरात दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे. 7 पारायण
झाली तर अतिशय उत्तम. आता अर्थात तुम्ही जर रेडी पोझिशनमध्ये घर घेतलं, तुम्ही 1-2च पारायण करू शकता. पण ज्याचं घरकाम करताना तुम्ही घर घेत असाल तर अर्थात तुम्हाला दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. घर होईपर्यंत तुम्ही घर बांधताय, तुम्ही घर घेताय. जे ह्या फेजमधून जात आहेत त्यांना माहिती किती अडचणी येतात. लोन पास होण्याचं ते बिल्डरांना पोझिशन असो, खूप 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 अडचणी असतात, खूप संघर्ष असतो, मानसिक शारीरिक खूप कष्ट असतात. या सगळ्यातून आपल्याला जावं लागतं. त्याच्यासाठी एक बळ, गुरुबळ स्वतःच्या पाठीमागे असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून दर महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 7 पारायण तरी तुमचे झाले पाहिजे. किंवा आता मी तुम्हाला सांगेल 1-1.5 वर्षापर्यंत आपल्याला घर मिळत नाही, मग इतके पारायण करायचे. तुम्ही करा ना, खूप चांगलं होईल तुमचं घर काय महाराज तुम्हाला बंगला देतील जर तुमची इच्छा असेल तर. आणि ज्यांना नाही शक्य होत की ताई, लोकांना फार धाक पडतो गुरुचरित्र पारायणाचा, आता तो धाक फार कमी झालेला आहे. तुम्ही करून बघा. दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करा. नाही शक्य होतं 7 पारायण तरी करा. त्याच्याबरोबर रोज 2दा व्यंकटेश स्तोत्रमचं घरात पठण करायचं. तुम्ही भाड्याच्या घरात राहतात तरी सुद्धा रोज 2 वेळा, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कधीही जमेल तेव्हा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे 2 वेळा. आता एकदा बायकोने केलं तर एकदा नवऱ्याने करा, एकदा मुलांनी करा, हरकत नाही. तुमच्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं पठण झालं आहे ते महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर रोज घरात पुरुष सूक्तम आणि श्री सूक्तम पठण करायचं. ते तुम्ही करता मला माहिती आहे तरी सुद्धा सांगते. हे 2 रोज घरात न चुकता. मासिक धर्म आला तर मिस्टरांना करायला लावा, मुलींना करायला लावा, हरकत नाही. पण तुमच्या घरात हे 2 स्तोत्रम तुमचं श्रीसूक्तम आणि ते तुमचं घरात पठण झालंच पाहिजे. दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण तुमचं 1 पारायण झालंच पाहिजे. त्याच्याबरोबर ह्या सगळ्या पिरियडमध्ये एकदा तरी नवनाथ भक्तिसार पारायण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नवनाथ भक्तिसार तो छोटासा ग्रंथ आहे, ज्याच्यात कुठले जास्त नियम अटी नाहीये. ते पण तुम्ही पारायण तुम्हाला करायचं आहे, ते एकदा केलं तरी चालतं. पण जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते तुम्हाला दर महिन्याला करायचं आहे. ज्यांना खूपच अडचणी आहे त्यांनी 7 पारायण केले तरी हरकत नाही. पण जर खूप सुरळीत सगळं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला दर महिन्याला पारायण करायचं आहे. या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. या सेवा करून तुमचं घर नाही झालं तर माझं नाव बदला तुम्ही. मी YouTube सोडून देईल, इतकी मी तुम्हाला शाश्वती देते. त्याच्याबरोबर नित्यसेवा चुकवायची नाहीये. घर बुक केलं, टॉपअप काढलं, लोन काढलं, लगेच फोन करून मम्मी मी घर घेतलं, मम्मी. म्हणजे मी तुम्हाला हे का सांगते आहे, आता तुम्ही म्हणाल ताई आई वडिलांना नाही सांगायचं का? आय नो त्यांना खूप आनंद होतो आपल्या मुलीचं घर व्हावं, प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. पण याने काय होतं ना, याने त्याच्या अडचणी वाढत राहतात. आता तुम्ही घर बुक केल्यावर आपल्या मुलींचं असं असतं की आपण आधी आपल्या आई वडिलांना फोन करतो, पण मी मध्ये थोडंसं थांबा ना, थोडंसं सुरळीत गाडी होऊ द्या ना, मग तुम्ही सांगा ना. म्हणून जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत जवळची व्यक्ती सोडून कोणालाही जास्त गाजावाजा करू नका. तुमचं काम झाल्यावर तुम्ही नक्की सांगा की मी ही सेवा केली होती म्हणून माझं घर झालं, तेव्हा सांगा. पण त्याच्या आधी कोणालाही सांगायचं नाही मी ही सेवा करते, मी घर बुक करते आणि मग असं नंतरचं काहीही सांगायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घर बुक करताना अर्थात आपण कर्ज काढूनच घर बुक करतो, पण त्या कर्जाच्या डोंगरात इतकं पण वाहू नका की रात्रीची शांत झोप आली नाही पाहिजे. घर बुक करताना या सगळ्या फेजमधून मी गेलेली आहे. मी जरी वयाने छोटी असले तरी पण हा अनुभव खूप आहे, दांडगा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. की घर काढताना आपण कर्ज काढत असतो आणि ते हप्ते जातील, पण घरातही लहान मुलं आहे, खाणं पिणं आपले पण थोडीफार मजा हजा असते, थोडीशी असतं ते सगळं. ती फेज खूप वाईट असते, कारण नवीन घरात गेलेलो असतो, खूप काही वस्तू घेत असतो, घराचे हप्ते आणि त्याच्याबरोबर हे रोजचं रुटीन ॲडजस्टमेंट व्हायला खूप टाईम लागतो. 4-6 महिने, वर्षभर असेच आपले निघून जातात. नंतर खूप छान होतं, नंतर खूप चांगलं होतं, पण ती फेज असते ना ती खूप वाईट असते. आणि त्याच्यासाठी गुरुबळ महाराजांची कृपा असणं खूप महत्त्वाचं असतं. घरात महाराजांचं अनुष्ठान असणं, घरात महाराज असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, नित्यसेवा 3 अध्याय 11 माळी क्रमशः चुकवायचे नाही. जेव्हा ही सेवा तुम्ही सगळी कराल, तुमचं मनाप्रमाणे तुम्हाला घर मिळेल, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि घर बघताना पण वास्तुशास्त्र बऱ्यापैकी पाळण्याचा प्रयत्न करा. जास्त आजकाल आपण पाळत नाही, पण जेवढं होईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. महाराजांनी मला घर दिलं आहे, माझ्यासारख्या सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना घर द्यावं हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.